उपस्थित सभी प्रभु प्रेमी भक्तजनों से नम्र निवेदन है, दोनों हाथों से ताली की सेवा करते हुए प्रभु का चिंतन करेंगे। जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवांच्या कल्पतरू तडीद्वित विनंदित पीतांबरधारी श्री बालकृष्णलाल यांची प्रतिमैन वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि या महापुराणाच्या कथा श्रवणाकरता समभूत भावनेने एकत्रित आलेले संपूर्ण प्रभुप्रेमी भक्तजन, जमलेल्या संपूर्ण प्रभुप्रेमी भक्तांना आजच्या या कथानकाला आरंभ करण्यापूर्वी या व्यास मंचावरून सप्रेम रामकृष्ण हरी। कारण श्रीमद भागवत कथा ही मुळात 2-3-4 तासात पूर्ण होणारी कथा नाही, पण तरी सुद्धा त्यातला भाव ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या जीवाला कथेतला भाव ओळखता येतो तो जीव भगवंताच्या दरबारामध्ये पात्र ठरत असतो। आणि शाब्दिक पाठांतरातलं तर पांडित्य किती मोठं असेल आणि त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर ज्ञानोबारायांचं स्पष्ट मत आहे हरिपाठामध्ये, भावे विन देव नकडे निसंदेह। याच्यामध्ये संदेह नाही की भावाशिवाय देव कोणतंच नाही, त्याच्यामध्ये भाव प्रेम हे असणं फार गरजेचंच आहे। भगवंताकडे जाण्याचा मुख्य मार्ग जर कोणता असेल तर तो भाव आहे। जर अभ्यासानं भगवंत भेटतो असं म्हणावं, अभ्यासाशिवाय तो भेटतच नाही असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग त्या लोकांकरता प्रश्न आहे की शबरीचा किती अभ्यास होता? शबरीला काही माहीत नव्हतं, पण तरी सुद्धा जगाचा मालक तिच्या दारापर्यंत पोहोचला ना, कारण भाव महत्वाचा आहे। शास्त्राचं स्पष्ट मत आहे, भाव का भूका हूं मैं और भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव बिन सोनी पुकारे मैं कभी सुनता नहीं, तेरे भक्ति भाव की करती मुझे लाचार है। अन्न धन और वस्त्र मुझको कुछ न मुझको चाहिए, आप हो जाए मेरा यही मेरा सम्मान है। कपडे, पेढा, सुवर्ण मुटकुट हे तर देवाला कोणालाही देता येईल, पण देवाला गरज आपली आहे। आपल्या लेकरानं भरपूर पैसा कमवला, माझा प्रश्न आहे तुम्हाला, म्हातारपणामध्ये त्यानं कमवलेल्या पैशांचं फार आईवडिलांना नवल वाटतं का तो कमवत असतानाही वेळ काढून आपल्याला 2 मिनिट भेटायला येतो याचं जास्त नवल वाटतं? हो, त्याचं भेटणं महत्वाचं वाटतं, ते कौतुक वाटतं की एवढ्या व्यस्ततेतून तो मला वेळ देतोय। तसं आपण देवाच्या चरणी काहीतरी चढून मोकळं होऊन जातो, पण खरं विचार करण्याचा विषय त्याला याची अपेक्षा आहे का आपली अपेक्षा आहे?
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वैद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरे वच. जगाचा माता पिता आहे परमात्मा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मग त्याला आपली आवश्यकता आहे. कधीतरी आपल्या माध्यमातून हा भाव त्यांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी स्वतःला त्याच्या चरणावर अर्पण कराल त्या दिवशी मागायची गरज नाही आणि आपल्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याला देण्याची सुद्धा गरज नाही. आणि इतिहासातल्या ह्या ज्या कथा आपण बघतोय, वाङ्मयातल्या पुराणातल्या ह्या ज्या कथा बघतोय, हे कथा सांगण्याचं कारण हेच असते. प्रत्येक ग्रंथामध्ये महात्म्य असतं. त्या महात्म्याचा भाग फक्त एवढाच असतो, या ग्रंथाचं श्रेष्ठत्व पटवून द्यायचं. त्याच्यामध्ये 4 उदाहरणं असतात की ज्याप्रमाणे प्रल्हादाला भगवंत भेटले, ज्याप्रमाणे ध्रुवबाळाला भेटले, ज्याप्रमाणे धुंदुकारीचा उद्धार झाला, ही उदाहरणं मांडलेली आहेत. कशा करता? दुराचारी, अगदी बाप दुराचारी आहे, स्वतःच्या लेकराला अगदी मारण्याकरता काय काय प्रयत्न नाही केले, पण तरी सुद्धा एक नाम तारी. एक नाम असं असते की बाकी ते तारण्याकरता कारण असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, लोक म्हणतात हे असं हे तसं. आमच्या गुरुजींचं एक सुंदर वाक्य आहे, जगामध्ये परमार्थाचा तुमचा डामडोल किती मोठा असू द्या, पण तारण्याकरता कारण तो डामडोल नाही, तुमच्या जीवनात केलेलं नामचिंतन कारण असते. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. बाकी सगळी दुकानदारी आहे. पण नाम साधना ही अशी आहे की ही नाम साधना माणसाच्या तारण्याला कारण असते. लोक आम्हाला म्हणतात कधी कधी, महाराज हे जे कथेमध्ये तुम्ही असं गायन करतात वगैरे, लोक मंत्रमुग्ध होतात, पण हे गायन करतात, या गायन करण्यामागे हेतू काय आहे? हे गायन म्हणजे फक्त तुम्हाला मंत्रमुग्ध करण्याचा विषय नाही, किंवा तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून गायला जात नाही. याच्या मागे सुद्धा आमचा एक विशिष्ट भाव असतो. काय भाव आहे त्याच्या मागे? वैयक्तिक आमचा प्रामाणिक भाव असतो की गायन ही कला लवकर कोणाला प्राप्त होत नाही, आणि ही जर प्राप्त झालेलीच आहे तर ज्याच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे त्याला कृतज्ञता समर्पण करावी. आणि ते गायन करण्यानंतर बाहेरच्याला काय वाटतं याच्यापेक्षा आपल्या अंतरंगामध्ये किती सुख भेटतं हे महत्वाचं आहे. एका हिंदी भाष्यकाराचं वाक्य आहे, तेरा गुणगान करने से प्रभु सुकून मिलता है इस दिल को. तेरा गुणगान करने से प्रभु सुकून मिलता है इस दिल को. तूने ही दी है कला गाने की, वरना कौन पहचानता इस नाचीज को. बाकीच्या लोकांच्या यादीमध्ये नंबर असताना आज ही जी सुंदर कला दिली ही त्याच्या कृपेने आहे, मग त्याच्याकरता याचं गुणगान व्हायला पाहिजे ना. प्रॉपर्टी त्याच्या कृपेनं दिलेली आहे, मग त्याच्याकरता थोडा तरी पैसा खर्च व्हायला पाहिजे ना. हातपाय त्याने दिलेले आहेत, मग 2 पावलं तरी त्याच्याकरता मंदिरात जावं ना. मंदिरात देव काहीतरी देतो याच्याकरता जाऊ नये. मी नेहमी सांगत आलो, पहिल्या दिवशी सांगितलं की बरीचशी लोक ताट भरून काहीतरी पदार्थ नेतात देवाला मनवण्याकरता. देवा हे द्या, देवा ते द्या. एक खरं सांगू का तुम्हाला, देवानं काहीतरी द्यावं याच्याकरता मंदिरात कधीच जायचं नाही. तुम्ही ऑलरेडी देवा भरपूर काहीतरी देऊन ठेवलेलं आहे, याच्याकरता मंदिरात जाऊन नतमस्तक व्हायचं असतं. बरीचशी लोक म्हणतात, महाराज 50 वर्ष झाले आम्ही ग्रंथ वाचतोय, पण अजून काही देव आम्हाला भेटला नाही. काय 50 वर्ष झाले ग्रंथ वाचतोय, अजून काही देव आम्हाला भेटला नाही. माझं त्या लोकांना स्पष्ट उत्तर आहे, दादांनो, देव प्रत्येकाला भेटलेलाच आहे, पण भेटलेल्या देवाचा म्हणजे ग्रंथाचा आणि आपला संबंध काय? देव भेटावा याच्याकरता ग्रंथ वाचायचे नसतात, भेटलेल्या देवाचा परिचय व्हावा याच्याकरता ग्रंथ वाचायचे असतात. कारण देव तर भेटलेला आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता स्वीकामू विषयावरी. आपलं अडचण अशी, आपण शोधत नाही म्हणून कुठं भेटत नाही. पूर्वी रेडिओवर भावगीत यायचे अण्णा, इकडे तिकडे शोधिस कारे, इकडे तिकडे शोधिस कारे, फिरसी वेडा परी, वसे तो देव तुझ्या तरी, वसे तो
देव तुझ्या अंतरी. कधी कधी दिसतो कसं, एखाद्या वेळेस जर चुकीचा प्रसंग आला आणि जर अगदी त्यावेळेला आपल्या कोणीच कामात पडत नाही, अगदी कोणीच कामात पडत नाही. अण्णा खरं सांगू का, कदाचित लोक कामात पडती नाही, पण जवळचे लवकर कधी कामात पडत नाही. एका हिंदी भाष्यकाराचं खूप सुंदर वाक्य आहे, दिल तकलीफ में है. खुशाल दादा, दिल तकलीफ में है और तकलीफ देने वाले दिल में. जवळचीच लोक असतात खूप दुःख देणारे माणसाला. कधी कोणी लवकर कामात येत नाही, पण एखादा माणूस जर अशा प्रसंगाला आपल्याकडे धावत आला ना, तर लोक सहज त्याच्याकरता वाक्य वापरतात, बाबा देवासारखा आलास बरं का. कशासारखा? देवासारखा. देवासारखा आला याचाच अर्थ देव अजूनही माणसाच्या अंतःकरणात आहे, फक्त तो प्रत्येक वेळेस जागृत करता येत नाही माणसाला. ज्याच्यावर संस्कार असतात ना, एखादा माणूस रस्त्यानं पडलेला दिसला की लगेच माणूस उचलला जातो. म्हणून ही मानवी जीवनामध्ये सत्य घटना आहे की परमार्थामध्ये ह्या सगळ्या क्रिया करत असताना अंतरंगामध्ये ह्या रुजवणं तेवढ्याच गरजेचं आहे. आणि जर त्या रुजवलेल्या नसल्यात, मग तो इंद्रदेव जरी असला तरी त्याला आपलं ऐश्वर्य गमवावं लागतं. आणि याकरता पुढं कथा आलेली आहे, सुंदर अशा प्रकारची बलिराजाची कथा आहे श्रीमद भागवतामध्ये. या कथेचा सुद्धा भाव असाच आहे, भक्ती करणारा व्यक्ती हा चांगल्या कुळातच असतो अशातला भाग नाही. कधी कधी चांगल्या कुळात जन्माला येऊन सुद्धा त्या कुळाची पवित्रता माणसाला टिकवून ठेवता येत नाही. आणि कधी कधी राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा माणूस परमात्म्याची भक्ती करायला विसरत नाही. उत्तम कुळ असू द्या किंवा कसंही कुळ असू द्या, परंतु टिकवता येणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि हे जर आपल्याला टिकवता येत असेल तर याचा अर्थ आपल्यावर संस्कार उत्तम आहेत. आणि म्हणून बलिराजाच्या जीवनातली कथा ऐका. दुर्वास ऋषी होऊन गेले. दुर्वास ऋषी एकदा वैकुंठाला गेलेत. भगवंतांनी प्रसन्न होऊन एक सुंदर अशा प्रकारची पुष्पमाळा दुर्वासांच्या गळ्यात अर्पण केली. ती माळ कशाची आहे हे महत्वाचं नाही, कोणी टाकली हे खूप महत्वाचं आहे. तिकडचा प्रसंग संपल्यानंतर दुर्वास ऋषी इंद्र दरबारामध्ये आलेत आणि दुर्वास ऋषी प्रसन्न होऊन ती माळ काढून तीच माळ दुर्वासांनी इंद्राच्या गळ्यामध्ये टाकली. पण इंद्राला असं वाटलं, मी एवढा मोठा देवेंद्र, म्हणजे देवांचाही राजा इंद्र, आणि पुष्पांची माळ त्याने पटकन गळ्यातून काढली आणि हत्तीच्या पायापुढे टेकून दिली. आता हत्तीला काय करणार आहे, हत्तीनं पायाखाली तिचा चुरा चुरा करून टाकला माळेचा. आता जरी ती पुष्पमाळ असेल तरी पुष्प म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे. भगवंताच्या चरणावर आपण पुष्प टाकतो, पण अजून विचार केला नाही का, कारण भगवंताच्या चरणावर पुष्प याच्याकरता टाकावे कारण लक्ष्मी जर पुष्प असेल तर लक्ष्मीचं स्थान भगवंताच्या चरणाजवळ आहे, म्हणून आपण चरणावर पुष्प अर्पण करत असतो. आणि त्या लक्ष्मीला हत्तीच्या पायाशी तोडवलं. एवढं करून जर या इंद्राला कळत नसेल, देव असून जर काय करावं कसं वागावं कळत नसेल, तर मला असं वाटतं या ऐश्वर्याचा अधिकारी तू नाही. आणि म्हणून देवतांनी त्या ठिकाणी श्राप देऊन टाकला, तुझं संपूर्ण ऐश्वर्य नष्ट होईल म्हटले. आणि साधू संतांचं भगवंताचं वचन हे कधी खोटं जात नाही, कधीच खोटं जात नाही. कधी ना कधी त्या घटनेला माणसाला स्पर्शच करावा लागतो. इंद्रा सकट सगळ्या देवताला दारिद्र्य भोगावं लागलं. काय करावं, मग त्याच्यामध्ये पर्याय निघाला. एक करा म्हणे, तुम्ही समुद्र मंथन करा, काहीतरी उपाय निघेल. पण समुद्र मंथन जरी करायचं म्हटलं ना, तर देवतांनो लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य दानवांचं सुद्धा घ्यावंच लागेल, नाहीतर हे दानव तुमचं समुद्र मंथन सुद्धा व्यवस्थित पूर्णत्वास नेऊ देणार नाही. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा नियम आहे. चांगलं काम करताना चांगल्या लोकांना बोलवा, यात काही शंकाच नाही. पण जे नेमकं सप्तात काढा करताना त्यांना पहिलं बोलवा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम.
सज्जन माणसाला जर एकदा वेळेस तुम्ही नमस्कार नाही केला, वंदन नाही केलं, तर तो समजू शकतो, मनाची समजूनूक काढतो, काहीतरी कामात असतील, जाऊ द्या नंतर. नाहीतर आपल्याला जाताना नेहमी अण्णा रामराम करतात, असेल काहीतरी व्यस्तता. पण दुर्जन माणसाला तुम्ही किती व्यस्ततेमध्ये असलात तरी पहिलं त्याला रामराम करायचं, नाहीतर तो त्याचा स्वभावच विचित्र असतो. म्हणजे आपलं काम जरी असेल तरी राक्षसांचा याच्यामध्ये सहभाग आपल्याला घ्यावा लागेल, दानवांचा सहभाग घ्यावा लागेल. मग यांचा मालक कोण आहे? बलिराजा. बलिराजांकडे गेल्या आणि सांगितण्यात आलं की समुद्र मंथन करायचंय, तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बलिराजा म्हटलं ठीक आहे, मी समजू शकतो, पण बाकीचे लोक काही समजून घेणारे नाही. हा त्यांचं काही हित असेल तर आम्ही विचार करू शकतो. म्हटले तुम्हीच सांगा. म्हटले समुद्र मंथनातून ज्या ज्या काही मौल्यवान वस्तू निघतील किंवा कुठल्याही वस्तू निघतील त्याच्यामध्ये आपला सर्वांचा अर्धा अर्धा वाटा असेल. हे म्हटले ठीक आहे, हरकत नाही. समुद्र मंथनाची तयारी त्या ठिकाणी चालू झाली. सुंदर अशा प्रकारे वासुकी सर्पाची दोरी केली. मंदाचर नावाच्या या पर्वताची त्या ठिकाणी रवी केली, तो उभा केला त्या ठिकाणी मध्यंतरी पर्वत. मंदराचल नावाच्या पर्वताला आणण्याकरता गेले तर तो उचलले जाणं शक्य नव्हतं. भगवंतानं आपल्या वाहनाला आदेश दिला, चालकाला, सारथ्याला. कोण? गरुड. गरुड. कारण कधी कधी असं असतं, काही काही कामं करून घेण्याकरता मालकाशी बोलावं नाही लागत. मग ड्रायव्हरला बोलावं लागतं, साहेबांना तेवढं सांगून बघ एकदा. आणि जर ड्रायव्हर कडूनही जमलं नाही तर मग फायनल डिसिजन एक व्यक्ती असा आहे ज्याच्याकडे गेलं की साहेबाला ऐकावंच लागतं. मालकीन बाई आहे का नाही? आणि ही मी माझ्या मनाचं नाही सांगत. काकडा आरतीमध्ये सुंदर प्रमाण आलेले आहेत. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. कशा करता? वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, हरी वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी. मज दिना ते उद्धारी, मज दिना ते उद्धारी, वेगे आनावा तो हरी, हरी वेगे आनावा तो हरी, वेगे आनावा, वेगे आनावा तो हरी. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी. कशा करता? मज दिना, माझ्यासारख्या दिनाचा उद्धार होण्याकरता. आणि जर समजा ड्रायव्हर कडूनही काम झालं नाही, पाय लक्ष्मीचे हाती, तिसी येतो काकुडती, तिला बरोबर काकुडतीला येतो तो. त्याच्यामुळं मग तिकडनं लक्ष्मी मातेकडून लोक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतात. तसं ड्रायव्हरला बोलवलं, गरुडाला. तो मंदराचल नावाचा पर्वत उचलला आणि बरोबर समुद्राच्या त्या ठिकाणी आणून टेकवला. आता त्या मंदराचलाला ती दोरी गुंढळली वासुकी नावाच्या सर्पाची. अडचण अशी आहे, दोन बाजू आहे सर्पाचा, एक शेपूट आहे, एक तोंड आहे. कोणीतरी तोंडाच्या बाजूनं चाललं, देवतांनी सांगितलं, अरे म्हटले इकडून याचे श्वासोच्छवास बाहेर निघतील, याने जर फुचकाऱ्या सोडल्या म्हणे तर यातून विषाच्या माध्यमातून आपण तसे ढेर होऊन जाऊ, आपण शेपूट घेऊ. पण त्यातलेच काही जे सिनियर देवता होते ना, ते बोलायला लागले, बाबा हे तुझं बरोबर आहे, पण त्याच्याकरता आधी तोंडच पकडावं लागेल. कारण आपण जर शेपटाकले गेलो ना आधी, तर हे म्हणतील शेपटीत काहीतरी विशेष आहे म्हणून यांनी शेपूट घेतलं. मग ते आपल्याला शेपूट सोडावं लागतील, यावं लागेल परत तोंडाकडेच, तुम्ही तोंडच पकडा म्हटले. त्या सगळ्यांचं ऐकलं आणि ही सगळी देवता तोंडाकडे आली. आणि नेमकं तसंच झालं. हे दानव लोक विचार करायला लागले, हे तोंडाकडे गेले म्हणजे तोंडाकडे काहीतरी विशेष असायला पाहिजे. हे परत देवतांकडे गेले आणि सांगायला लागले, नाही नाही नाही, आपलं ठरलं आहे ना 50-50, तोंड आम्हाला पाहिजे म्हणे.
त्यांच्या मनासारखं झालं. म्हणून मोठ्या लोकांचे सल्ले जरा ऐकत जा. ऐक नाही, आमच्या खेड्यागावामध्ये थोडे वाद चालतात. घरातील सासूबाई जर ती लेकराला आंघोळीला घेतली ना, तर मग सुनबाई म्हणते, इकडचा नाही सांगत मालेगावचा, मग सुनबाई म्हणते आपल्या सासूबाईला, आत्या थोडंसं हाडू लावा म्हणे साबण त्याला. आत्या म्हणे, मला 5 लेकरं होती, मला नको शिकवू तू. सिनियर लोकांचं कधी कधी ऐकायला पाहिजे. त्यांनी तोंडाची बाजू धरली. आता समुद्र मंथन चालू झालं आणि मंथन चालू असताना सगळ्यात पहिलं त्या मंथनातून जी वस्तू निघाली तिला हलाहल म्हणतात. याच्यामध्ये 2 भाव लक्षात येतात. कोणतंही उत्तम कार्य तुम्ही करायला गेलेत की सरळ सुखाच्या गोष्टी तुमच्या पदरात पडत नाही, आधी तुम्हाला दुःखाला स्पर्श करावा लागतो. हलाहल निघलं. आणि दुसरा याच्यातून भाव असा आहे की जगाच्या पाठीवर जेव्हा हलाहल विषयासारखं काहीतरी एखादा भाग निघतो ना, त्यावेळेस तुमचं सहकार्य कोणीच करत नाही, एक देवादिदेव महादेव सोडून. म्हणजे मानवी जीवनाचा आरंभही महादेव आणि मानवी जीवनाचा अंत सुद्धा महादेव. वारकरी संप्रदायामध्ये आलेली दिव्य परंपरा, याच्यामध्ये वाङ्मय जे आहे हे इथून निर्माण झालं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. एक अशी देवता आहे, सर्व गुण संपन्न असताना सुद्धा अत्यंत शांत, साधे, सोपे, सरळ. महादेवासारखे शांत कोणीच नाही. नुसतं नामचिंतन जरी त्यांचं उच्चारलं तर त्यांच्या नामचिंतनाचं माधुर्य असं आहे. शिव नाम से जग में उजाला, हरि भक्तों के मन में शंभो बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तो. हे शंभो बाबा मेरे भोलेनाथ. देवादिदेव महादेव हे या जगाचं कल्याण करणारी देवता आहे. एवढंच नाही, या जगातले सत्य तत्व म्हणजे महादेव आहे. शास्त्र काय बोलतं पुढे आहे का? एक सत्य तत्वानं नटलेला देव म्हणजे सत्यतू 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 विठ्ठला. पण त्या विठ्ठलानंही ज्याला आपल्या मस्तिष्कावर धारण केलेलं ती देवता म्हणजे देवादिदेव महादेव आहे. आणि या महादेवाचं चिंतन जेव्हा जेव्हा आपण करत असतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध, तयान बाधी काम. काम क्रोधापासून माणूस हा कधी बाजूला राहत असतो. पण महादेव जे आपल्याला दिसतात ते कळले कितीपर्यंत, हाही एक चिंतनाचा विषय आहे. एक सांगू तुम्हाला, ज्यावेळेस जगातलं कोणी तुम्हाला स्वीकारत नाही ना, त्यावेळेस तुम्हाला स्वीकारणारी देवता म्हणजे देवादिदेव महादेव आहे. स्मशानभूमीमध्ये 4 लोकांच्या खांद्यावर उचलून नेतात. आपल्याला दिसत नाही, पण ते प्रेत त्या स्मशानभूमी गेल्यानंतर, अग्निसंस्कार झाल्यानंतर रडते की ज्या लेकरांकरता रात्री बेरात्रीचा विचार न करता हाडाची काडी रक्ताचे पाणी केली, अग्निसंस्कार केल्यानंतर काय प्रथा लावली म्हटले समाजानं की अग्निदाग देणारा माग वळून सुद्धा पाहत नाही. एकदा घराकडे निघाला की तो जीव जो रडतो ना, तर ते स्मशानभूमी मध्ये असणारे देवादिदेव महादेवांचे जे शिवगण आहेत ते म्हणतात, ए बाबा रडू नको, लोकांकरता ही स्मशानभूमी आहे, पण आमच्याकरता ही शिवालय आहे. अरे आतापर्यंत तर सामान्य लोकांनी उचललंय, पण इथं येऊन रडायचं काम नाही. इथं साक्षात देवादिदेव महादेव उचलतात आणि आपल्याला अंतःकरणाला लावतात. कारण हा इतिहास साक्षीदार आहे आपल्या समोर, लक्षात ठेवा. ती स्मशानभूमी प्रत्येकाला म्हणते, आना तो तुझे यही था प्यारे लेकिन देर हो गई आते आते. आना तो तुझे यही था प्यारे लेकिन देर हो गई आते आते.
आखिर क्या कमाया तूने जिंदगी में आके, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. आपलीच लोक अग्निसंस्कार करतात आणि निघून जातात. पण ज्यावेळेस आपल्याला कोणी स्वीकारत नाही त्यावेळेस स्वीकारतात ते फक्त आणि देवादिदेव महादेव. आणि म्हणून महादेव हे कोणी सामान्य नाही. सर्व लोकांनी त्यावेळेस देवादिदेव महादेवांचं स्मरण केलं. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. नमस्ते भगवान अस्तु विश्वेश्वराय महादेवाय. त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय सदाशिवाय सर्वेश्वराय श्रीमन्महादेवाय ते नमः. महादेवांची स्तुती त्या ठिकाणी गायला सुरुवात केली. देवादिदेव महादेव आलेत. आता ते महादेव आहेत. हलाहलाला कोणी पाहण्याची हिंमत करू शकत नव्हतं. पण जगाची कल्याणाची इच्छा आपल्या अंतःकरामध्ये आपल्या उरामध्ये कायम ठेवून संहार करणारी देवता आहे ना, तिला सांभाळावं लागणार. म्हणून ते संपूर्ण विष आपल्या कंठामध्ये साठवलं. त्या दिवसापासून प्रभू नीलकंठ नावानं प्रसिद्ध झालेत. हलाहल नावाचं विष त्या ठिकाणी निर्माण झालं समुद्र मंथनातून. दुसरी वस्तू त्या ठिकाणी निघाली कामधेनू. ती कामधेनू ही ब्राह्मणांना अर्पण केली सर्वांनी मिळून. उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला म्हणून तो दानवाच्या वाटेला गेला. बलिराजाला तो घोडा त्या ठिकाणी अर्पण करण्यात आला. ऐरावत नावाचा शुभ्र रंगाचा असा हत्ती निघाला. तो हत्ती त्या ठिकाणी देवांना देण्यात आला. कौस्तुभमणी त्या ठिकाणी निघाला. तो कौस्तुभमणी सुद्धा भगवान परमात्म्याला म्हणजे श्रीहरीला अर्पण करण्यात आला. कौस्तुभमणी म्हणतो ना आपण. कौस्तुभमणी हा भगवंताच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी शोभून दिसत असतो. त्यानंतर पारिजातक नावाचं वृक्ष निघालं. ते पारिजातक सुद्धा स्वर्गामध्ये ठेवण्यात आलं. त्याला आपण कल्पतरू म्हणत असतो. त्यानंतर लक्ष्मी देवी सुद्धा त्या समुद्रातून निघालेली आहे. लक्ष्मी देवी. आता लक्ष्मी देवी, आता पारिजातकाला बोलता येत नाही, घोड्याला बोलता येत नाही, हत्तीला बोलता येत नाही म्हणून ठीक आहे, पण लक्ष्मी मातेला बोलता येते ना. लक्ष्मी मातेला म्हटलं आता यांना कोणाला सोपवायचं. लक्ष्मी माता बोलायला लागली, कोणाकडं जायचं हे माझ्याकडं ठेवा म्हणे तुम्ही. याचा अधिकार तुम्हाला नाही. सर्वांना एका रांगेमध्ये उभं केलं. सरळ जर आपण दानवांकडे नेलं आणि नंतर इकडं आलं तर म्हटलं यांनी छळ केला असेल. पण आधी देवतांकडे नेलं, ब्रह्मदेवांकडे नेलं. म्हटलं हे मला लग्न करायचंय. 3-3, 4-4 तोंड, एवढी मोठी दाढी, असं कुठं नवरदेव असते का? म्हटले नको म्हणे, पुढं चला. पुढं त्या ठिकाणी नेण्यात आलं. म्हटले बृहस्पती ऋषी आहे. म्हटले खूप मोठा अधिकार आहे यांचा. पण बृहस्पती जरी असले म्हटले तरी यांच्या ठिकाणी भेदबुद्धी आहे. हे देवाला जेवढी मदत करू शकतात तेवढी दानवाला करू शकत नाही. म्हणून हे सुद्धा मला नको. म्हटले ठीक आहे. देवांचे देव म्हटले इंद्रदेव आहे, यांना वर मला घालायची का? म्हटले काही इंद्रदेव. स्वतःवर संकट आलं की त्राहिमाम 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 करत देवाच्या चरणावर जायचं आणि विजय प्राप्त झालं की परत आपल्या इंद्रपदावर येऊन बसायचं. असा भित्रा इंद्र सुद्धा मला वर म्हणून चालणार नाही. मग करायचं तरी काय? मग सगळ्यात शेवटी शेषशाही पवडलेले असणारे जे परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे महालक्ष्मी मातेला नेलं. म्हटले यांचा परिचय काय? मग सगळी देवता त्यांचा परिचय द्यायला लागली की हे कोणी सामान्य नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं. शांताकारं भुजंगशयनं, भुजंगावर जे शयन करत असतात हे कोणी सामान्य नाही. म्हटले
ज्याला डोळे द्यायचे का नाही द्यायचे, हातपाय द्यायचे का नाही द्यायचे, सगळं जग फिरून फिरून ज्यांच्या ठिकाणी स्थिर होते, या जगाचे मालक असणारे जे आहेत ते हे आहेत म्हटले. थोडस जवळ जाऊन निरीक्षण केलं लक्ष्मी मातेनं तर लक्षात आलं, अरे बाप, सगळ्यांच्या सौंदर्यापेक्षा तीव्र सौंदर्य जर कोणाचं असेल तर ते भगवान महाविष्णूंचं आहे. सर्व जगामध्ये आपण बघत आलो, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतिरखिलं मधुरम वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादो मधुरा नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुर. जो सर्वांगाण मधुर आहे, जो सर्वांगाण सुंदर आहे, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात किमपि तत्वमहम अहम न जाणी, मी जाणू शकत नाही एवढा तो सुंदर आहे. मासा सुंदर असणारा परमात्मा पाहल्या पाहल्या किती सुंदर आहे परमात्मा. जगामध्ये सगळ्यात सुंदरशाली असणारा सूर्यदेव आहे, जो चमकत राहतो, चकाकी असते त्याच्या चेहऱ्यावर. पण काकडा आरतीमध्ये असं चिंतन आलेलं आहे, तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाशे, तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्यवदन हासे, कमल नयन हास्यवदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. तुझी निढळे कोटी चंद्र, कोट्यावधी चंद्र आणि कोट्यावधी प्रकाश याच्या नुसतं उभारायला आणि ढळून जातात. एवढा मोठा जो तेजपुंज असेल याच्यापेक्षा अत्यंत सुंदर कोण असेल. मग त्या सौंदर्याला पाहून, जयाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाले बापुडे ते तो कोणीकडे इंद्रचंद्र. जयाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी, ती लक्ष्मी वेडी झाली म्हटले, एवढे सुंदर परमात्मा आहे. प्रभू, लक्ष्मीला तुमचा स्वीकार करायचा आहे. प्रभू म्हटले, तिचं बरोबर आहे, पण एकदा माझी तर परमिशन घ्या. 16,108 पत्नी आहे म्हटले मला, आता काही अजून परत विवाह करायची इच्छा नाही. लक्ष्मी माता म्हटले, थांबायचं तर यांच्याकडेच नाही तर कोणाकडेच थांबायचं नाही. मग म्हटले, आता जर लक्ष्मी मातेला इथं स्थिर केलं नाही तर हे समुद्र मंथन पुढं होणार नाही, आणि समुद्र मंथन जर झालं नाही पुढे तर इंद्रामध्ये म्हणजे देवतांचं गेलेलं ऐश्वर्य हे दानवांकडून कधी माघारी येणार नाही. देवतांनी विनंती केली भगवान परमात्म्याला, भगवान परमात्मा म्हणायला लागले, ठीक आहे स्वीकारतो, परंतु पत्नी म्हणत नाही. मग सेवा करावं लागेल. मग शास्त्र असं सांगतं, ती पाय धुवावयाच्या सेवा पात्र झाली. जगाची मालकी नाही लक्ष्मी माता, म्हणून फक्त लक्ष्मी रिसोर्ट चालत नाही, लक्ष्मी नारायण रिसोर्ट करावं लागतं. कळतं ना तुम्हाला? लक्ष्मी नारायण रिसोर्ट. कारण नारायण जर नसता नुसती लक्ष्मी असली, बरं नुसला नारायण असला लक्ष्मी नसली, कसंही करा तुम्ही, लक्ष्मी नारायण सोबतच पाहिजे. पूजेला बसताना सुद्धा लक्ष्मी नारायण असायला पाहिजे. हे सुंदर अशा प्रकारचा योग, म्हणजे ते योगायोगानं वाक्य जोडलं आपल्याशी. लक्ष्मी नारायण असणं फार गरजेचं आहे. लक्ष्मीचे थोरपण नसरे, शंभूचे तन न पुरे, येत प्राकृत हेंदरे केवी जाणुलेही. शास्त्राचं सांगतं, सुंदर अशा प्रकारे ते मंथन झालं. लक्ष्मी माता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणावर स्थिर झाल्या. नंतर त्याच समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरींचा अवतार झाला. एवढंच नाही, समुद्र मंथन झाल्यानंतर अमृत कलश ज्यावेळेस वर आला, भगवान परमात्म्यानं मोहिनी अवतार धारण करून, हे जर अमृत चुकून दानवांना भेटलं, राक्षसांना भेटलं तर आयुष्यभर हे आपल्याला त्रास देतील. मोहिनी अवतार धारण करायचा आणि बरोबर आपल्या योगमायेने फक्त देवतांनाच ते अमृत द्यायचं. पण त्यातला जो राहू होता ना, राहू, तो राहू हुशार होता.
वेशभूषा बदलून तो देवांच्या टोळीमध्ये गेला आणि नेमकं त्याच्या मुखामध्ये अमृत टाकलं. गड्याच्या खाली उतरणार, भगवंताला कळाल्याबरोबर भगवंतानी त्याचा शिरच्छेद केला. पण शिरच्छेद जरी केला असेल तरी अमृत प्राशन केल्यामुळे ते गड्यापर्यंत गेलं ना, अजूनही त्या राहूचं नुसतं तोंडच फिरत असतं. म्हणून तुम्ही भूदेवांना विचारा, तो राहूचा दोष अजूनही असतोच, तो एरवीच नसतो. त्याच्या मागं फार काहीतरी शास्त्र लिहून ठेवलेलं आहे शास्त्रकारांनी. म्हणून या ठिकाणी ही सुंदर अशा प्रकारचं ज्यावेळेस तो भेदभाव त्या ठिकाणी लक्षात आला, देव दैत्य संग्राम त्या ठिकाणी झाला. काय करावं काही कळत नव्हतं. अनेक देव आणि दैत्य त्याच्यामध्ये मारल्या गेलेत. भेदबुद्धी आहे म्हटले देवतांच्या ठिकाणी. ठरलं काही करार काही करायचा, काम काहीतरी वेगळंच करायचं, भेदबुद्धी आहे म्हटले यांच्या ठिकाणी. दैत्यांचा राजा सुद्धा बली त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेत पडला. परंतु दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या माध्यमातून परत संजीवनीच्या माध्यमातून संजीवनी आणल्या गेली आणि त्याची मूर्छा अवस्था दूर त्या ठिकाणी करण्यात आली. दैत्यांनी देव लोकांवर राज्यच मिळवून टाकलं, परत प्राप्त करून टाकलं. कोणाचं काही चालत नव्हतं. पण देवांची आई जी आहे ना अदिती, ती देवाची आई अदिती नाराज झाली आणि कश्यप ऋषीला विनंती करायला लागली, प्रभू माझ्या मुलांचं राज्य सगळं निघून गेलं, त्यांचं राज्य तुम्ही त्यांना परत प्राप्त करून द्यावं अशी माझी इच्छा आहे, असं काहीतरी कार्य करा. कश्यपांनी त्या अदितीला एक व्रत करण्याकरता सांगितलं. अदिती एक काम कर म्हटले, द्वादशीच्या पर्व काळावर एक पयोव्रत नावाचं व्रत करायचं असते. शास्त्र सांगतं 12 दिवसाचं ते पयोव्रत जर आपण केलं तर भगवत स्वरूपाचा असणारा बालक आपल्या घरी जन्माला येत असतो. त्याच्या काही साधना सांगितलेल्या आहेत. खिचडी भात दूध असंच खावं लागतं, पण नुसतं खाण्यावर नाही, बाकीच्या सुद्धा विधी आहे. किमान ते 12 दिवस तरी खोटं बोलू नये, ते 12 दिवस तरी भांडण करू नये. नेमकं हेच आपल्याला अशक्य आहे. लोक म्हणतात कधी कधी, महाराज खरंच मनापासून परमार्थ चालू आहे हो, अजूनही देव स्वप्नात काय येत नसेल. तुम्हाला एक सांगू का, देव अजूनही तुम्हाला दिसू शकतो. फक्त मी म्हणतो त्या पात्रतेत तुम्ही बसा, अजूनही दिसू शकतो. जाऊ द्या, एक प्रश्न आहे तुमच्याकरता. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे गेल्या 1 वर्षापासून एकदाही खोटं बोलले नाही? हात वर करून सांगा. नाही? बापरे, लई इमानदार आहे तुम्ही. थोडंसं कमी करतो. तुमच्यापैकी किती लोक असे आहे गेल्या 6 महिन्यापासून एकदाही खोटं बोलले नाही? 3 महिने, 2, 1, 15 दिवस? बरं, तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की गेल्या 8 दिवसापासून एकदाही खोटे बोलले नाही? बापरे बाप, एवढे खोटे आहे तुम्ही. वा वा. आणि आपणच म्हणायचं देव दिसत का नाही, देव स्वप्नात का येत नाही. आपला आपणच कधीतरी विचार करायचं की का तो स्वप्नात येत नाही, का दिसत नाही. कधीतरी चिंतन करा. नुसता उपवास करणं म्हणजे देवाची प्राप्ती नाही. त्याच्याकरता बाकीच्या गोष्टी, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे भगवंताच्या परमार्थाच्या सत्संगाच्या सानिध्यात राहणे, त्याला उपवास म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये एकादशी आली की ते एकादशीचं खरं व्रत चालू होते दशमीपासून. म्हणजे दशमीला जागर करावा असा नियम आहे. नंतर एकादशीला परत भजन कीर्तन करावं आणि द्वादशीला परत भजन करून त्याची सांगता करावी असा व्रत आहे. पण आपण तो नियमच बदलला. एकादशी उद्या राहते, लोक आजच म्हणतात महाराज घ्या ना अजून, उद्याचा उपवास आहे. म्हणजे आधीच्या दिवशी पूर्ण खाऊन घ्यायचं का, म्हणून तर उद्या उपवास आहे. मग उद्या तरी महाराजांना शांत बसू द्या, घ्या ना महाराज उपवास आहे ना. बरं, मग द्वादशीला तरी घ्याव महाराज, कालचा उपवास होता. अरे 3 दिवस झालं जेवणापेक्षाही जास्त खाणं चालू आहे. याला उपवास नाही म्हणता येणार. उपवासाचा खरा अर्थ आहे उप अधिक वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, निवास. वास म्हणजे राहणे, भगवंताच्या विचारांच्या सानिध्यात किमान तेवढ्या दिवसापर्यंत राहणे, त्याला खरं उपवास म्हणतात, त्याला खरं व्रत म्हणतात.
आणि हे व्रत जर आपल्याला पाळता येत नसेल तर नुसतं उपवाशी राहून काही होणार नाही. उपवाशी राहणं हा शरीराचा धर्म आहे, लक्षात ठेवा, बाकीचा नाही. काही लोक प्रश्न करतात, बऱ्याच वेळेस 2-4 पुस्तकं शाळेतले जास्त शिकले ना की त्यांना असं वाटतं हे धोतरावाले काय आपल्या पुढे बोलतील. पण मी बोलत आलो तुम्हाला, स्वामीजी बोलतात, हाफ नॉलेज इज द ऑलवेज डेंजरस फॉर अवर लाईफ. अपूर्ण ज्ञान हे माणसाच्या जीवनाला धोकादायक असतं. संसारातलं अपूर्ण असलं तर संसार धोकादायक, व्यवहारातलं अपूर्ण असलं तर व्यवहार धोकादायक, आणि परमार्थातलं अपूर्ण असलं तर परमार्थ धोकादायक. काही लोक म्हणतात, महाराज उपवास केल्यानं जर असा कुठं देव भेटला असता तर दररोज बसस्टॉपवर कितीतरी लोक भीक मागतात, त्यांच्या जोडीत कोणी काहीच टाकत नाही, मग ते उपाशीच झोपतात, त्यांना तर रोजच देव भेटायला पाहिजे होता. हे बोलणं सोपं आहे, पण 2 शब्द खूप महत्वाचे आहे परमार्थात, भोग आणि त्याग. बारकाईने लक्ष द्या, भोग आणि त्याग. उपाशी राहणं आणि उपवास घडणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्याच्याकडे मुळात खाण्याकरता काहीच नाही तो उपाशी राहतो. म्हणजे असून त्याग वेगळा, नसल्यामुळे उपाशी राहणं वेगळं. तो उपाशी राहतो कारण त्याच्या जीवनातला तो भोग आहे, पण आपल्या घरी सगळं असतानाही आपण न खाणं हा भोग नाही, हा त्याग आहे. भोगामध्ये त्यागामध्ये खूप फरक असतो. ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे, त्यागामय जीवनाला उपवास म्हणता येतो, भोगमय जीवनाला उपवास म्हणता येत नाही, हे लक्षात ठेवा काय.